तुला आयफोनची ऍड कुठे दिसली? फेसबुकवर. हा तुझा आयफोन मिळाला वाटतं मग. हा आयफोनची ऍड फेसबुकवर दिसली. हा काय होती ऍड? थोडा हा डिटेल माहिती सांगा मला, जाणून घ्या. आयफोन 5S ची ॲड होती की तेव्हा तो काहीतरी 45ला होता आणि तो 15,000ला विकत होता. नवीन आयफोन. तुला थोडाही विचार नाही आला 45,000चा 15,000 मध्ये का मिळतोय? डिग्री आणि डोकं एकत्र मिळतं काय? कोणता कोर्स करत होतास तू? चुतिया म्हणत होता. कोणत्या कॉलेजमध्ये होतास तू? ओमकार. ओमकारच होतं ना? हा. कोणत्या कॉलेजमध्ये होतास? रुईया कॉलेज. चांगलं कॉलेज आहे ते. आणि कोणत्या कोर्समध्ये होतास तू? BSc वोकेशनल. अच्छा ते ब्रॅकेटमध्ये वोकेशनल आहे ना, तो फरक होता. हा मग ठीक आहे, पाहिलं 45,000 15,000 मध्ये आयफोन 5S मिळतोय. हा मग आधी 10 भरले. अच्छा आधी पैसे द्यायचे आहेत. हा पण हे कुठे मग एक मिनिट, फेसबुकवर तिकडे काय केलं तू? त्यांना मेसेज केला? वेबसाईटचं नाव होतं पे मी लेटर आणि आधीच पैसे घेतले. वेबसाईटचं नाव होतं पे मी लेटर. तरी मला नाही कळलं कारण मी रुईयामध्ये होतो, वोकेशनल करत होतो. हा पे मी लेटर. मग तू म्हणालास पे मी आली. हा मग तू ते 10,000 कुठून आणलेस? पॉकेट मनी. तुला 10,000 रुपये पॉकेट मनी मिळायचा? बरे साठवलेले काय श्रीमंत. तू कोण याचा बाप आहेस? बाबा सांगा ना बाबा. तुम्ही दोघे भाऊ आहात का? मित्र. मग तुम्ही अच्छा तुझा पण पॉकेट मनी घेतला त्याने? तू त्याला माहिती होती ही स्टोरी? नाही त्याला नव्हती माहिती. तू एकटाच होतास. हा ठीक आहे. तू 10,000 रुपये ठीक आहे जमा केलेस. हिला माहिती होती. ही कोण आहे? आणि बायको आहे. आणि